श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 49. श्री गणेशायन माऊं जय जय योगीराज शिरोमणी निवास तव संकलात करणी स्वरूपे त्रिपुटी गिळुनी दाविसी नाटक द्वैताचे अशा योगेश्वरेश्वरा मांडुनी माया द्वैत पसारा क्रीडशी गुरु शिष्यरूपे बरा स्वच्छंदे स्वानंदवर्धनी शिष्यरूपे शोध स्वतःचा गुरुरूपे बोध सत्याचा खेळ चैतन्यानंदवर्धनाचा चालला उभय रूपे शंकर भटांची लेखनी करी दत्तभक्ता पर्वणी श्रीपाद लीलानंदांनी पातळी कपिला षष्ठी आवडताया सत्संगाशी विशेष श्रीपाद लीलामृताची लाभली त्रिपुरांत केशवरी त्यांची संधी श्रवण भाग्याने श्रीपाद परमात्मा रस तेने तो प्रिय सर्वांस कृपे अवगाहन करत्यास रसमय करतसे ज्ञानियासी तोषवी शांतरसे योगियास वाटी आत्मरसे भक्तांस वेदी वात्सल्य रसे ब्रह्मारस राहुनिया वक्ता सांगे श्रोत्यास श्रीपाद साक्षात महेश जात प्रत्येक अंगा स्नानास काशी क्षेत्री आकाशमार्गे तयांच्या पावन स्पर्शाने जाहली पुनीत ती स्थाने पिठापुरी दीर्घलीलेने ते झाले चैतन्य केंद्र पाऊल पडले जिथे जिथे भाग्य प्रगटेल तिथे तिथे टेकिती श्रीचरण माथे भाग्य पुसे घर तयांचे चालता सत्संगाशी शंकर भटे श्रीपादांशी पुसले अतिविनयसे अवधाराजी स्वामीराया नामरूपे क्षणभंगुर विनाशी दिसे चराचर भागतयाचा पिठापूर काय विशेष येथे मंदहास्य करून श्रीपाद प्रभूंनी सांगितले शंकर भटा लागुनी गंगा पवित्र सर्व ठिकाणी परी गंगोत्री विशेष देवभूमी हिमालय तपोवनी सदय जपी तपी ते ठाय न जाती सोडून जे सरताही अत्तरासी न सोडे कुपी सुगंधासी अविनाशी लिलेसी काय उणे होय मानवातही सद्गुणी वरी भगवंत चिंतनी विशेष संत आदरणी पूज्यत्वये सहजी अंतर्बाह्य स्पष्टतेचा उमाळा सहजानंदाचा कळवळा विश्वकल्याणाचा गुरु राजा संत कुळीचा जाणे विद्या जाणे कला सहज नेतृत्व तो आगळा ब्रह्मस्वरूप कोवळा स्वात्मदानी जो गुरूंचा गुरु जेने भवसागर पैल पारू पूज्य ते सद्गुरु आराधनंत ब्रह्मांडा तो स्वयंभू श्री दत्त कुकुटेश्वर साक्षात वेदमंत्राने पुनीत श्री क्षेत्र अनादिकालचे अधिष्ठान त्रेतायुगीचे सावित्री काठक चयनाचे भारद्वाज मुनीच्या पुण्यफलाचे प्रगट नमवतार प्रगटेल भविष्यात पिठाभोर विख्यात सर्वांग समृद्ध साक्षात वैकुंठापरी या भौतिक रूपांतरे सूक्ष्म उन्नत योगी भक्तांचे धाम सुवर्ण पिठापूर परम सुसूक्ष्म कृपागम्य जे निखळ चैतन्याचे ओतिले नित्य सोजळ सुख आले जपी तपी योगी असुरले मुक्कामा जेथ अविमुक्त केशसा क्षेत्र काशीपूर परी पिठापूर हे निर्धारी मने चिंततांतरी घडे पुण्य निवासाचे अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय पाचवा आनंदमय कोश जीवात्म्याचे प्रत्येक कोशात क्षेत्राचे तेथे विशेष तीर्थाचे नववरी विशेष तीर्थराजाचे स्वरूपे पिठापूर शंकर म्हणती मी अल्पज्ञ महाराज आपण सर्वज्ञ फेडीला अर्थकृतज्ञ राहू चरणी निश्चये यात्रा करावी पंचक्रोशीची ऐसी अज्ञ शास्त्र महात्म्यांची ती स्थळे देवता त्यांची स्पष्टता करिता बरे उत्तर देती ते हसून यात्रा भौतिकही जाण फिरणे पंचकोशांतून यात्रा मुख्य आध्यात्मिक करावी ही चैतन्य रूपाने हे गूढ दैव रहस्य जाणे पंचदेव पहाडीत प्रगटविणे करती श्री कुरुगड्डी निकट आकाशमार्गे जाऊन गंगेत करता स्नान ती विनीत प्रभू नित्य स्नानार्थ येत यावे दयाळा वर देती प्रभू तिजसी तसा यास्त पंचक्रोशी गंगा असा चाले वाक्प्रचार पैसा वरदान श्रीपाद प्रभूंचे चमत्कारून शंकर भट सावधपणे विचारत गंगा जलरूप साक्षात येईल पंचक्रोशी कशी सावध जिज्ञासा देखून पंडित उत्तर देती हसून देवता मंत्र स्वरूपा जाण शब्द ब्रह्मरूप जे नित्य चैतन्य स्वरूप देवतेचे सृष्टीत भौतिक रूप साचे देवी देवी गंगा नदीचे रूप भौतिक गंगा स्नाने तन मनाचे क्षालन होतसे पापांचे ऐसा पाप संचयाचे ओझे होय देवतेसी महापुरुष स्नानाने सारे दिव्य चैतन्य स्पर्शे वारे संचित पापांचे भारे तेने प्रार्थिती देवता त्या
सुरासुरांचे जे गुरु ते श्री दत्त सद्गुरु, तेची श्रीपाद वल्लभतारू. कलियुगी सर्वांचे येथ अविश्वास जास, तो संशय बुडणार खास. सद्भावे भजणारास सद्य फलदाता सद्गुरु. नाव ओंडका एक दोघांसी, तरी तराफा 10वी तरी तराफा 10वी. परी जहाज बहुतासी, पार करी स्वसामर्थ्ये. तेवी असती संतजन, संत वृद्धी राजे गुरुजन. गुरूंचाही गुरु आपण, श्री दत्त श्रीपाद रूपे. ऐका तयाची महात्म्य कथा, घडत असे बालपणी अवचिता. तन्मीयते बोध जगता, देती श्रीपाद प्रभू. संन्यासी एक पीठापुरी, येती कुकुटेश्वराश्वर मंदिरी. तव त्या अवसारे येती बाल श्रीपाद प्रभू. घोड्याच्या टांग्यातून वर्माश्रेष्ठी सवे जाण, येती ते घेण्या दर्शन कुकुटेश्वर प्रांगणी. स्वयंभू दत्त मंदिरात संन्यासी ध्यान करत, त्या पाहुनी श्रीपाद वदत स्पष्टपणे ते दवा. साधूला या मंदिरात संन्यासी ध्यान करत, त्या पाहुन श्रीपाद वदत स्पष्टपणे ते दवा. बाळा ते संन्यासी जरी येती क्रोधाशी, तरी देतील शापासी. तेने अकल्याण आपुले वदती श्रीपाद तयांना. क्रोधही येतो त्यांना, मत्स्यगंधे येतसे ज्यांना. का म्हणावे संन्यासी, सोडून ध्यान संन्याशाने. डोळे उघडले आश्चर्याने, येतसे मत्स्यगंध त्याने. कोठून ते न कळे पाहती अंतर्दृष्टीने श्रीपादांसी. स्मरती विष्णू दशावतारासी, आठविले त्या मत्स्यासी. चित्ती ते समयी श्रीपाद म्हणती तयांना, जरा कमंडलूत पहाना. छोटे छोटे मत्स्य नाना, खेळती कितीतरी. कमंडलूतून पाहता संन्याशाला, दिसली चालल्या मत्स्य लीला. करी तो आश्चर्याला, श्रीपाद पाहती रोखुनी. घडले ते अद्भुत, घडे दृष्टीतून शक्तिपात. अंतर्मुख संन्यासी होत, तक्षणी मंदिरात. उघडली अंतसृष्टी, प्राप्त झाली योग दृष्टी. दिसत असे शरीर सृष्टी, वाहे नसा नसातून जी. थेंब थेंब रक्ताचे, दिसती आकार मत्स्याचे. रूप जणू ते वासनेचे, त्या स्वरूपी वाहतसे. जाणता मूळ स्वस्वरूपासी, अल्पावधीत येणे बोधाशी. जाता मनाच्या मुळाशी, सहजा साक्षात. लीला मात्रे ते खेळणे, आनंदे आनंद वाढणे. वासना सहज विनाशने, घडे प्रभू कृपेने. पाळणे वासना बीजांचे, तेने व्याप संसाराचे. संताप होई नित्याचे, बोध त्यांचा नसताना. वर्म कळले कर्माचे, ध्यान लागले कृपेचे. तेने अंतरी बोधाचे, खुलले चांदणे. आश्चर्याने वदे संन्याशी, हीच मत्स्यावतार प्रक्रिया कायसी. सुस्मित मुखे श्रीपाद तयासी, अवलोकिती कौतिके. श्रीपादांच्या चरणी संन्याशी, नम्रभावे नमिता तयासी. मस्तकी ठेवून कृपाहस्ताशी, अनुग्रहित श्रीपाद. जाई मत्स्यगंध तनाचा, वाटे दैवी सुगंध साचा. मौन बोध हा श्रीपाद प्रभूंचा, भाग्यवान संन्याशास. मत्स्यापरी कुर्माचेही वर्म काय तू पाही. सगळा आधार कुर्मदेही, सुरासुर मंदारगिरीही. जाणून ये सम्यक व्हावे, अंतर्मुख लाभे. तरीच सुख आत्म्याचे. माया संकटाचे समय, इंद्रिय मनांतरी घे. कासवाची जेवी घाई, संकटात इंद्रिय ठेवून काबूत. देई बुडी मनांत, तरी होशील मनातील यथार्थ योगी. तेथ आत्माराम भेटी होई, भव व्याधी तुटी. सुख हो न सुख भेटी, उतरसे सदा नसता फरफटणे तनाचे. कर्मविपाकी मनाचे, अधिकची वाढे दुर्गुणाचे. भंडार तयात तोच जाणार राक्षस, तेची मरण खास. तेथ दुःख परंपरेस, नोहे त्रुटी कदा. जरी व्हावे सुखरूप श्रेय, होय अंतर्मुख सोडून प्रेय भक्ती. प्रेमे दत्तनाम होय, राहोमुखी सर्वदा. नित्य स्नानार्थ गंगेत जाती काशी क्षेत्रात. तेथे ऋषीमुनी संबोधतात, वदती श्रीपाद प्रभू. मम पुढील अवतार नरसी सरस्वती यतीश्वर. संन्यास दीक्षा घाटावर, याच काशी क्षेत्राच्या. गृहस्थाश्रमी साधकांना कालोचित योग साधना. देण्या मी श्यामचरणा, आज्ञा पिले असे. कित्येक शतकानंतर ते देतील क्रियायोग दीक्षेते. ब्रह्मज्ञानी हनुमंताने देतील ही दीक्षा. काशीतून आकाश मार्गाने जाती त्रिकावने. अधिकाऱ्यास दीक्षादाने करण्यास कित्येकदा. उर्वशी कुंडा निकट ऋषी गंगेत न्हाऊन सर्वेश्वरानंदासी. तेथ दीक्षादाने करीत पुनीत 5 सहस्र वर्षे तपतयांचे. तेथून नेपाळ देशात तेथ हनुमान तप करीत. राग प्रांचायत दर्शन घडवत.
प्रार्थनेवरून तयाच्या धन्य धन्य हनुमंता एका रामनामा परता छंद न तुझा निगुता चिरंजीव तू कालात येत कलियुगे घे अंशावतार यवन सनातन साचार समन्वय करियुगाचार धावी आचरून अलशक्ती म्हणजे आहा शक्तिमान गणिजे अल्लाह नामे जाणिजे शिवशक्ती सामरस्य करावी ऐसी आराधना समदृष्टी सकळांना वाटावे संतोष धना श्रद्धा आणि सबुरीचे वंदून म्हणती हनुमंत कार्यकर्ता नियोजित राहून निज रूपा चित्तात अंशावतार सोडतानाही प्रभो अचिंत्य दिव्य शक्तीने मदचरणासी धरणे तरीच तेथे उद्धरणे घडेल खात्रीने बुद्धिमान तू रामदूता शक्ती स्वरूपी समानता असे आपली सर्वता जगदोद्धारा लीला ही मीही नृषे सरस्वती अवतारी अंती कर्दलिवनात निर्धारी 300 वर्ष समाधी भीतरी राहेन निर्धारे तदनंतर श्री स्वामी समर्थ रूपात अवधूत लीला दाखवत अंती देह प्रज्ञापुरात ठेवीन निश्चये हनुमंत म्हणता जानकीस दिले मज माणिक रत्न हरास पाहणे त्यात श्रीरामास फोडिले मी त्यामुळे घडला अपराध जरी माते मज क्षमा करी श्रीपाद सांगती ती माळ जरी खून निष्काम भक्तीची करता त्याचे आराधन तत्कृपे मिळे वरदान रामन त्यात जाणून टाकिली तू माळजी ठेविली मी ती जपून तव भक्ती प्रेम पाहून केले तीत मी प्राण संक्रमण दत्त गुरु ती असे गुरुस्वरूप माणिक प्रभुते होतील शतकानंतर प्रगटते साधून जगतोद्धारा ते मत्स्यरूपे पावतील श्रीपाद प्रभु दया घना अचिंत्य ते सर्व शक्तिमान जरी ती नारायण रूपे जाणतयाची रूपे अनंत लीला अनंत परम गहन हा भगवंत स्मरणे तो संतोषोनी यशवंत करी करुणाघन श्रीपादांचे मामा वैकंठावधानी वेदमंत्राची देता असता शिकवणी गोडी असे वानरा श्रवणी एके निश्चलपणे श्रीपाद विचारिती मामास भगवा परिनारळास असतो का अवतार खास मामा उत्तरती यावर प्रश्न करी निरर्थक असावे काही सार्थक तरुसी फळे सम्यक फळातून पुन्हा तरू बोलले श्रीपाद त्यास जणू देण्या त्या वानरास पडे फळ विनासायास नारळाचे ते दवा देऊन तो नारळ हाती हातपाठी फिरविती बोलती ते दयाप्रती प्रेमाने ते दवा न मागशी फळ तुझे जरी देईन तुझे हे फळ तरी भरून वानर होकारी जाय फळ घेऊनी वानर कोण प्रत्यक्षात का श्रीपाद तया देत का तुझे नाकरता पडे फळ कैसे ऐशा कित्येक प्रश्नांची ऐशा कित्येक लीलांची कोण करेल गुढतेची उकल तयावीन जाती ते द्रोणागिरीवर अनुग्रहिती कित्येक यतीवर महायोगी तपिमुनीवर हजारो वर्षांचे जे संबलगामी स्फटिक पर्वतांचे शुद्ध जल अति प्रभावाचे प्राशिती प्रभू त्याचे योग स्थिर आयुरूप ऐसा करीत जगदोद्धार दीक्षा अनुग्रही उद्धार गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्री ते पातले 3 वर्ष त्या क्षेत्रात राहिले तपाचारित नाना लीला दावित अवर्णनीय जानंत जाती आकाश मार्गेत श्रीशैलात तुझ रूपे सूर्य ध्रुव मंडळास सप्तर्षी मंडलांतून आर्द्रा नक्षत्रास श्रीपाद प्रभू परत येता 4 मासांनी सोबत त्या नक्षत्रीचे मुनी येती योग शिकवण्या लागून अत्यंत नूतन जो जमावून तेथ सिद्ध ऋषी मुनी परन क्षत्रीच्या मुनीसह सर्वांनी महासिद्ध योग जाणून दीक्षा घेतली श्रीपादांची अनुभवून अचूक तीव्रता वाटे जीवनी धन्यता आनंदले सारे पुरते श्रीपाद वल्लभ कृपे ज्ञानानंदामृत प्राशून जिज्ञासा साऱ्या शमवून परतले परन क्षत्रीचे मुनी जाण स्वनक्षत्री ते दवा थांबून थोडे श्रीशैल्यास येती श्रीपाद प्रभू कुरुगड्डीस जे परम पवित्र खास निजानंद धाम जे सप्रेम वाची जो ही कथा नुरे त्याच भव व्यथा होई उज्ज्वल भविष्यता श्रीपाद वल्लभ कृपेने इति श्रीपाद चरित्रामृत शंकर भट्ट संमत ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतारक परमपूज्य गुरुमाऊली चरणार्पण मस्तू ओवी संख्या 114 अध्याय 49 संपूर्ण।